श्री गुरुचरित्र कथासार. मातंगांना पूर्वजन्मस्मरण, उर्मट विप्रांना शिक्षा. अध्याय 27. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारका, श्री गुरूंनी त्या दोन ब्राह्मणांना चतुर्वेद समजावून सांगितले आणि वादविवाद करू नका असेही स्पष्ट सांगितले, पण त्यांनी ऐकले नाही. तेव्हा श्री गुरूंना राग आला. ते म्हणाले, ठीक आहे, जशी तुमची इच्छा आहे तसेच होईल. त्यावेळी रस्त्याने कोणी मनुष्य जात होते. श्री गुरु एका शिष्यांना म्हणाले, त्या पांथस्थांना बोलवून आणा. त्याप्रमाणे ते त्यांना घेऊन आले. श्री गुरूंनी त्यांची चौकशी केली असता ते म्हणाले, स्वामी, मी मातंग जातीचा आहे, गावाबाहेर राहतो. तुम्ही मला बोलावले यातच माझे पूर्वसुकृत फळास आले. तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो. त्यांनी श्री गुरूंना साष्टांग दंडवत घातला. श्री गुरूंनी आपला दंड एका शिष्याला दिला व जमिनीवर 7 समांतर रेषा काढायला सांगितल्या. त्याप्रमाणे त्या शिष्याने 7 समांतर रेषा काढल्या. मग श्री गुरु त्या मातंगाला म्हणाले, आता एक एक रेषा ओलांडून पुढे या आणि मी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर दिल्यावरच पुढील रेषा ओलांडा. त्याप्रमाणे तो मातंग एक रेषा ओलांडून पुढे आला. श्री गुरूंनी त्या मातंगाला विचारले, आता तुम्ही कोण आहात? ते म्हणाले, मी किरात जातीचा आहे, माझे नाव वनराखा असे आहे. दुसरी रेषा ओलांडल्यावर त्यांना तत्पूर्वीच्या जन्माचे स्मरण झाले. ते त्या जन्मातील गोष्टी सांगू लागले. तेव्हा उपस्थित सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले. तिसरी रेषा ओलांडून ते म्हणाले, माझे नाव गंगासूत आहे, मी गंगेच्या काठी राहतो. चौथी रेषा ओलांडून ते म्हणाले, मी शूद्र आहे. पाचवी रेषा ओलांडून ते म्हणाले, माझे नाव सोमदत्त आहे आणि मी वैश्य आहे. सहावी रेषा पार करून ते म्हणाले, माझे नाव गोविंद आहे आणि मी क्षत्रिय आहे. क्षणोक्षणी लोकांची उत्कंठा वाढत होती. शिष्यही संभ्रमात पडले होते. श्री गुरूंची अभिनव लीला त्यांना कशी कळणार? शेवटी त्या मातंगाने 7वी रेषा ओलांडली व तो म्हणाला, माझे नाव अध्यापक आहे, मी वेदशास्त्रांचा ज्ञाता आहे. श्री गुरूंचा हेतू साध्य झाला होता. श्री गुरु त्या मातंगाला म्हणाले, तुम्ही स्वतःला वेदशास्त्रांचा ज्ञाता म्हणवता, तेव्हा इथे आलेल्या या 2 विप्रांशी वादविवाद करा. त्यानंतर श्री गुरूंनी अभिमंत्रित विभूती त्या मातंगांच्या सर्वांगावर प्रोक्षण केली. तर काय आश्चर्य! त्या मातंगापाशी पूर्ण ज्ञानाचा उदय झाला. ते अस्खलित वेदपठण करू लागले. तो चमत्कार पाहून वादासाठी आलेले ते उर्मट ब्राह्मण अक्षरशः भयभीत झाले. त्या ब्राह्मणांच्या मुखातून शब्द फुटेना, त्यांच्या हृदयातून कळा येऊ लागल्या. त्यांच्या सर्वांगाला घाम फुटला. ते थरथर कापू लागले, स्वतःची निंदा करू लागले आणि श्री गुरूंच्या चरणी लोळण घेऊन क्षमायाचना करू लागले. त्या दोघा ब्राह्मणांनी श्री गुरूंची स्तुती केली व करुणावचने भाकली. तेव्हा श्रीगुरू त्यांना म्हणाले, तुम्ही मदांध होऊन अनेक ब्राह्मणांचा धिक्कार केलात. विद्याबलाने उन्मत्त होऊन करू नयेत अशा अनेक गोष्टी केल्यात. या त्रिविक्रम भारतींना वृथा त्रास दिलात. आता पश्चाताप करून काय उपयोग? या कर्माचे फळ म्हणून तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल. ती भविष्यवाणी ऐकून ते दोघे ब्राह्मण फारच शोकाग्रस्त झाले आणि काकुळतीने उश्शाप मागू लागले. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, तुम्ही 12 वर्षे ब्रह्मराक्षस व्हाल. तुम्हाला कृतकर्मांचा पश्चाताप झाल्यामुळे तुम्ही शांत राहाल. तुम्हाला उद्विग्नता नसेल. पुढे पर्यटन करणारे एक ब्राह्मण तुम्हाला भेटतील. तेव्हा तुम्ही शुक्रनारायण असा शब्द उच्चाराल. त्यांच्या पुढील वाक्य ते तुम्हाला सांगतील, तेव्हाच तुमचा उद्धार होईल. तुम्ही राक्षस योनीतून मुक्त व्हाल. आता तुम्ही नदीतीरी जा. श्रीगुरूंच्या आज्ञेने ते दोघे ब्राह्मण गावाबाहेरील नदीतीरी गेले. तिथे हृदयक्रिया बंद पडून त्यांना मृत्यू आला आणि ते ब्रह्मराक्षस झाले. सिद्ध पुढे म्हणाले, नामधारका, श्रीगुरूंनी ज्या मातंगांना 7 रेषा ओलांडण्यास सांगून 7 जन्माचे स्मरण करून दिले, त्यांनी श्रीगुरूंना वंदन केले व म्हणाले, स्वामी, तुम्ही त्रिकालज्ञानी आहात, अंतःसाक्षी आहात. मी पूर्वी ज्ञानी ब्राह्मण होतो. मग माझ्याकडून असे कोणते महादोष हरडले की मी मातंग म्हणून जन्मलो? कृपया याचा उलगडा करावा. त्याच्या प्रश्नाला उत्तर देऊन श्रीगुरूंनी त्या मातंगाचे कसे समाधान केले तो वृत्तांत पुढे सांगतो. श्री गुरुचरित्र कथासार. अध्याय 27. समाप्त.